मुरुंब देवाचा डोंगर म्हणजेच आपला राजगड. राजबेंडा, दिसायला देखणा, कणखर, बळकट असा आपला राजांचा राजगड. महाराष्ट्रातील तमाम भटक्या मंडळींचं श्रद्धास्थान असलेला हा दुर्गराज हर एक ऋतूमध्ये आपले वेगळेपण दाखवतो. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रत्येक राजगड प्रेमी या बुलंद बेलाग दुर्गराजाची वारी नित्यनियमाने करत असतो. हर एक अंगाने या गड पुरुषाला बघायला, त्याच्याबद्दलच्या नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला आम्ही फार उत्सुक. या उत्सुकतेपोटीच राजगडाचे प्राचीन अवशेष, सोबतच आजूबाजूच्या गावातून गडावर जाणाऱ्या आणि सद्यस्थितीत बंद असलेल्या वाटांची भटकंती केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच भटके मित्र प्रसाद कुलकर्णी त्यांच्या चंद्रकोट ट्रेकर्स या टीमने गडाच्या आणखी एका दुर्गम वाटेची भटकंती केली आणि ती वाट छान साफ करत मार्किंग पण केली. ती पोस्ट बघितल्यापासून या वाटेचे वेध लागलेले. शेवटी वेळ काढला आणि या प्राचीन वाटेची भटकंती केलीच. त्याच भटकंती अनुभवाचा हा व्हिडिओ. फेमस नेकलेस पॉइंट जवळच असलेल्या माळवाडी फाट्यावरून आत घुसत भाटघर धरणाच्या बाजूने नरे, वाडाणे, कांबरे, करंदी ही सुंदर गावे मागे टाकत मळे गावाकडे कूच केली. प्रवासात रस्त्यावरूनच दुर्गराजाचे छान दर्शन होत होते. मळे गावाच्या थोडं पुढे जात उजवी घेत मिरकुटवाडीच्या वाटेला लागलो. वाडीत कच्च्या गाडी वाटेने डेबे मामांच्या घराकडे जायला वाट आहे. तिथून आज आपण आपला ट्रेक सुरू करणार आहोत. हा बघा समोर दुर्गराज राजगड आणि त्याच्याच सानिध्यात हे मस्त क्रिकेटचं ग्राउंड. इथं भोर तालुक्यातले क्रिकेटचे सामने होतात. आपल्याला अजून थोडं पुढं जायचं आहे. तिथं घर आहेत देव्यांची. तिथं जाऊन मग आपल्याला हा समोर जो दिसतोय तो आहे यशवंत दांड. त्याच्या आपण आज चढाई करणार आहे. वाड्यात गेल्यावर असं फळांचं एक आहे हे गवताचं म्हणजे पांढरं गावात आहे. हा वाड्यातनं तिथं खाटगावच्या वाड्यात गेला ना हा की ते बांधारा बांधलाय नाही का, हम्म त्याच्या तिकडे एक रस्ता गेलाय, हम्म तिकडे वरती एक गेलाय आणि इकडच्या साईडनं वर जायचं. डाव्या बाजूचा. हा डाव्या बाजूने म्हणजे वड्याच्या पाड्याच्या आड्याला पाट लागतो. थोडा पाट आहे ना, तो पाट वंडून जायचं असं वरती जायचं. मग तिथं त्यांनी मार्किंग केलेली. हा मग तिथनी मग हे बांधत गेलेत ना, फडकी बांधत गेल्या ते सापडे. येऊ कुठलं दांड म्हणलं तुम्ही? ह्यो जांभळ्या दांड आणि देशमुखी दांड कुठला? हे देशमुखी दांड, ह्यो जांभळ्या दांड, ही बेंद. कुठली बेंद ही बेंद? हा ते गव्हामाची का काहीतरी म्हणली ती. हा गव्हामाची बसणं खाली गव्हामाची, वरती दाखली बेंद म्हणतात, त्याच्यावरती थोरली बेंद म्हणतात, तिथं वरती चांदुंडी म्हणतात. चांदुंडी. हा आणि इकडं गाढवलोळ. गाडोळी गाडोळी. कोणता हा? हा हे काय ही कुठला? ही गाडोळी. इकडून सरळ गेलेला. हा हे सरळ गेलाय आणि ते गाडोळी. हा आणि ही तिकडून हे दाराने ती दुर्गाची वाट ना. हा ते म्हणायचं एक तोरण जाय, बारकी तोरण जाय, थोरली तोरण जाय, हा हा हा. वर वर माती आली. हा. चालेल चालेल, बघतो जाऊन आता कसं. पहिल्यांदा गेला असाल ना तुम्ही हा याच्या अंदाजीवर? नाही गेलो ना. नाही ना, म्हणजे तो असा सरळ दांड दिसतोय ना, जो काहीतरी शिवदान हा पंचा. ठीक आहे. हा ना, ते धबधब्याच्या पलीकडचा. हा धबधब्याच्या पलीकडला हा. तो तिकडचा नाही. हा ह्यो असा सरळच वर गेलाय ना, हा त्या दांडाने सरळ वर जायचं. आणि इथं वरती गेल्यावर ते पोरांनी हे गवताचं होतं ना, हम्म ते वड्यातनं वर गेल्यावर त्या एक पाट लागतो, पाटातनी वर गेल्यावर दुसरा पाट लागतो, आणि तिसऱ्या पाटातनी पुढं गेल्यावर ते गवत जळलेलं लागतं. हम्म. गवत जळलं त्यातनं सरळ वरती जायचं. थोडं तिकडं वाट अशी कोरात झाली ना, तिकडे नाही फिरायचं, सरळच वर दांडाने जायचं. तर आता आपण राजगडाच्या रहाळात डेबे परिवारापाशी आहे. त्यांचं घर इथं. ती आज जाईबाई ढेबे
हे किल्ल्यावर जायचे ताक वगैरे विकायला, तर ते यशवंत दांडाने जायचे. तर आता जवळजवळ 20-25 वर्ष झाली ती वाट बंद आहे आणि आज ती आपण करणार आहे. त्यांना बरीच या परिसराची माहिती आहे. आपल्याला बरीच त्यांनी अगदी काळेश्वरी बुरुजापासून या इकडं वरती जाणाऱ्या दुर्गादेवीच्या वाटेपासून एवढ्या परिसरातली ही माहिती दिली आपल्याला. आपण सांगूच ती परत. चला आता आपण ट्रेकला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. तर आज आपण राजगडाची एक अपरिचित वाट करतोय, ती म्हणजे यशवंत दांडाची. तर आता आपण आलो इथं डेबे मामांच्या आपलं डेबे परिवाराच्या घरापाशी. तुझा ट्रेकला सुरुवात केली आहे. हा मागे जो झाडीवरल्या रानाच्या पलीकडे जो दांड दिसतोय सरळ उभा, तो आहे यशवंत दांड. प्रसाद कुलकर्णी यांचा ग्रुप आहे, त्यांनी ती वाट केली आता 1 जानेवारीमध्ये. मार्किंग पण केलेली आहे वाटेला आणि वाट साफ पण केलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला थोडी मदत होणार आहे ती त्याची. आता आम्ही बघितलं इथं कोण आहे का, पण एकसुद्धा गडी माणूस नाही तर आपण घेतला असता वाटेला लावून देसपर्यंत. पण आता इथं कोणच नाही. तर आता आपल्याला जाऊन ती वाट शोधायची. आज आपल्याला सोबत लाभली आहे उमेश पुण्यातून आलाय. आज मला पण नाईट शिफ्ट होती काल रात्री. नाईट करून घरी आलो. का डोक्यात आलं, बरेच दिवस ही वाट डोक्यात होती. प्रसाद कुलकर्णी यांनी केली तेव्हापासून, जशी माहिती झाली आहे तेव्हापासून. कारण की राजगड परिसरातले या वाटा बऱ्यापैकी केलेल्या आहेत. पलीकडची महादेववाडीची, ही काळेश्वरी बुरुजातून जाणारी, मळेगावातून जाणारी, आणि इकडं वरती मिरकुटवाडीकडून जाणारी, अशा वाटा केलेल्या आहेत. ही मधली आता कळली यशवंत दांडाची, ती आता करणार आहे आपण आज. मस्त घरची सगळी शेतातली कामं झालेली आहेत. गहू काढून झाले, ज्वारी झाली, सगळी पुती वाळवून बिळवून घरात आले, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. आज घरीच होतं, निवांत झोपायचंच होतं, नाईट करून आलो त्यामुळं. पण म्हटलं चला आता आज आहे वेळ. तर बरेच फोन फिरावले, त्यातला एक गडी तयार झाला आहे फक्त. तर तो आलाय. चला आपण आता वेळ न दवडता सुरुवात करू ट्रेकला. घरापासून छान गाडी वाट आपल्याला आता मंदिरापाशी घेऊन जाईल. तेव्हा संजीवनी वाटेचा पुरुष दिसतोय समोर आपल्या. आपण आलोय आता, जवळच होतं मंदिर, बघा समोर मंदिर आहे इथलं. आता पाया पडू आणि मग आपल्या मोहिमेला सुरुवात करू. मंदिर आत्ताच बांधले, देवतावर इकडे ठेवलेत. बरोबर, भैरोबाच्या नावानं चांग भले. तर आता भैरोबा आणि पाया पडून आता आपण ट्रेकला सुरुवात केली. छोटीशी मळलेली वाट दिसते इकडं आपल्याला. आता त्यांनी जी वाट साफ केली आहे, तर रिबन वगैरे लावलेत, ते शोधायचेत. तिथपर्यंत थोडे कष्ट घ्यावे लागणार. मंदिराच्या मागूनच इकडं एक पुसट वाट गेली, आणि आपण पुढे जाऊन बघू. या बाजूला येतो दांड आपला चढण्याचा. हे बघा वाटेवर रिबन लावलेले आहेत, म्हणजे आपण बरोबर वाटेवर आहोत. बघूयात आता पुढं. हे बघा, हा जो समोर दिसतोय तो आहे यशवंत दांड. वाटलंही शोधायला लागणार आहे. बंधाऱ्यापाशी आलोय. एक वाट गेली इकडं उजवीकडं, आणि हिथं बघा हां रिबन आणि दगडावर मार्किंग पण दिसतंय ॲरोचं. हीच असणार 100% या साईडला गेलेली वाट. उम्या ये इकडे ये. त्याला मी तिकडं पण बघायला लावलेलं, कारण की आम्हाला रिबन नाही दिसली लवकर कुठंतरी. हा खडगाळ्याचा वाडा दिसतोय. वाडा क्रॉस केलाय वाटेने. हे बघा रिबन हाय, बऱ्यापैकी दिसते वाट. झाडी भरली जंगलातून आता मोकळ्या टप्प्यात आलोय. इथं थोडा वणवा लागला, त्यामुळे मोकळं आहे रान. समोर आता डुबा आणि काळेश्वरी बुरुज दिसतोय बघा. राजगडाच्या रहाळातील ही घंडाट झाडी. अजून तरी उन्हाचा काही चटका बसला नाही. दांडावर गेल्यावर जोरात ऊन लागणार, कारण की आत्ताच वाजलेत बघा 11:15. नेमकं 12च्या ठोक्यात असणार आहे आमच्या उघड्या बोडक्या दांडावर, आणि वाट लागणार आहे. ॲरोवर लक्ष ठेवा. आम्ही आता चुकून इकडेच गेलेलो, कारण की चांगली मळलेली वाट पुढे गेली.
पुढे काहीच गच पण नाही होतं सगळं, त्यामुळे परत माघारी आलोय आणि वाट परत शोधली. अजून तरी निवांत चढाई आहे. दांडाला लागल्या अंगावली चढून होईल, त्यात वरून ऊन असणार आहे. अख्ख्या रानाला आम्ही दोघंच आहे, त्यामुळं थोडा आवाज करत करतच पुढे चाललोय. इतर रानडुकरला दिसतात तेव्हा सगळं पाऊल खूण आहेत त्यांच्या. आता वरती गेल्या ऊनच लागेल, त्याच्या आत मस्त पाणी बिणी पिऊन घेतो. चांगला मोठा आणलाय रे. किती लिटरचा आहे तो? 2 लिटरचा आहे. चंद्रकोर ट्रेकर्स या टीमने छान काम केलंय. कारवी तुडली पूर्ण वाटेतली, त्यामुळेच आपल्याला सहज ॲक्सेस मिळते वरती जाण्यासाठी. बघू शकता एकदम असं वाटतं की वाट वापरत आहे सारखी, एवढी भारी त्यांनी वाट बनवली. समोर बालेकिल्ला, दुबा, काळेश्वरी आणि इकडे ही संजीवनी माची. आपण उतरताना आता या पलीकडच्या धारेने उतरू. गारबघ केवढी आहे. गाडी घेट्या घाली घालती अडवून उडवायचं का नाही. तिकडून आपण ट्रेक स्टार्ट केलाय. इकडं आता मोहनगड नजरेस पडतो आपल्या. हा बघा समोरचं मोहनगड. इकडे हे पुसटचं रायरेश्वराचं पठार, हा घेवडेश्वर. चला थोड्याच वेळात आपण वरती पोहोचू. हे बघा समोर आता गडाची तटबंदी दिसायला लागली. वाट बघा एकदम हायवे झालाय. विष्टेत केस आहेत त्यामुळे ही हिंस्त्र प्राण्याचीच विष्ठा आहे. असू शकते बिबट्याची. या घेऱ्यात बिबट्या आहेत, राजगड घेऱ्यात. प्राण्यांना पण मस्त वाढ झाली. आम्हाला बरीच खाली भेकराच्या लेंड्या वगैरे दिसल्या, डुकरांची पावलं दिसली या वाटेवर. हे बघा या तटबंदीच्या तिथून आपल्याला आत घुसायचे. तिथं पायऱ्यांचे अवशेष आहेत. हे बघा दिसलं का? आता एकदम अंगावरची चढण लागली. फुल घसारा दिसते वाटेवर पुढं. लय घसारा आहे लय. हा बघा आपण चढून आलोय तो दांड. फक्त खालच्या झाडी भरल्या राहण्यातच काळजी घ्यायची तुम्हाला. रिबनवर लक्ष ठेवायचे. एकदा दांड लागला की मग काय टेन्शन नाही, सरळ सरळ वर. इकडे राजगडावर आलेली भटके दिसत आहेत. बेकार उन्हाच्या जाळ्या लागतात. आता वाजलेत बघा किती, 1:45. मस्त सावली मिळाली आज आढावली. आता थोड्याच वेळात आपण पोचू वर. इकडं आता समोर आपल्याला आहे ना कोप्या घाटाची खास दिसते बघा. आणि ह्या डोंगराच्या मागे मंगळगड दिसतोय थोडासा. इकडे
मंगळगडासारखाच शेप असलेला त्याच्या बाजूला डोंगर आहे, त्यामुळे गफलत होती. बघा ह्या दाराच्या मागं थोडा पुसट डोकं वर काढलेला मंगळगड दिसते. हा मोहनगड, रायरेश्वराचं विस्तीर्ण पठार. आपण ट्रेक सुरू केला. त्यांची घर दिसतात का? हां दिसते दिसते, घर दिसते बघा. हे बघा त्यांचं घर दिसते या काटक्यांच्या मध्ये. तिथून आपण ट्रेकला सुरुवात केली, तिथं गाडी लावली आपण आणि मग तिथून या झाडीवरल्या रानातून या दांडाला लागलो. हे बघा पूर्ण घसारा आहे पूर्ण. इथं आम्ही विश्रांती घेतलेली. तिथून पुढं असला घसारा आहे ना उभा, आणि आधारला बी काय नाही. स्टिक पाहिजे तुमच्याकडे. संजीवनी माची. आता आपण या दगडांच्या टप्प्यात आलोय. बघूया पुढे वाट कशी आहे. आता तटबंदी दिसायला लागली. हा एक थोडा अवघड टप्पा आहे बघा. होल्ड आहेत पण फॉल आहे डायरेक्ट. हे बघा पायऱ्या आल्याच, भारी एकदम बरं वाटायला लागलं. फायनली मित्रांनो हा अवघड टप्पा चढून आपण फायनली कातळकोरी पायऱ्या या बुरजातून आता या पायऱ्यांकरवी आपण गडात प्रवेश करू. भारी एकदम. राजगड प्रेमींनी खरंच या वाटेचा लाभ घ्यावा, पण थोडा तुमचा भटकंती अनुभव पाहिजे पाठीशी, कारण की इथून पुढचं टप्पा जरा घसारा आणि अवघड आहेत थोडे. एक्सपोजर आहे बरंच. चला आता आपण गडात प्रवेश करू. पद्मावती माचीवर जाऊन पहिलं पद्मावती देवीचं दर्शन घेऊ आणि मग आपल्याला परतीचा प्रवास आपला या संजीवनी माचीच्या बाजूने या धारेने असेल. ती वाट काही रेग्युलर करतात लोक सगळी, म्हणजे या बाजूची. ती मी बऱ्याचदा केलेली आहे, पण आता आम्हाला उतरायला तोच पर्याय आहे. तिथून आम्हाला परत डेबे मामाच्या घरी जायचं आहे. तिथे गाडी लावली आपली. हे बघा इथं कातळकोरी पायऱ्या आहेत आणि इथं पण अवघड आहे. पूर्ण दगड वगैरे निघून आलेत खाली. कसं तरी मातीच्या बाजूबाजूने दगड धरत धरत कसं तरी वरती आलो मी. तुम्ही हळू यायचं. चला आता आपण आहे ना पद्मावती माचीवर जाऊ, देवीचं दर्शन घेऊ आणि लगेच मग संजीवनी माचीकडे येत उतरायला येऊ. वारं आहे मस्त. काय वाटा नाही एवढं मुलाच. हे बघा इथं आपण गडात प्रवेश केलाय. इकडे जात बाजूला जात या तटबंदीवरूनच आता वरती आले आणि या जोरदार उतारावरूनच संजीवनी माचीच्या वाटेला लागतोय जास्त पुढे जाण्यापेक्षा. हे बघा खाली आपण मंगळगड तुम्हाला दाखवलेला हा बघू शकता. त्याच्याच सारखा दिसणार आहे या बाजूला डोंगर आणि बघा इकडं थोडीशी हा बघा हा पुसटचा सगळ्यात मागचा तो आहे मंगळगड. त्याचा असा नंदीसारखा आकार आहे. एका बाजूला सपाटली एका बाजूला टेमखड. चला आलो आता आपण संजीवनी माचीच्या वाटेवर. आता अशीच ट्रॅव्हल्स मारत पद्मावती देवीपाशी जाऊ. समोर सिंहगड एकदम क्लिअर दिसते बघा. अरे कशाने ब्लर झाली. आणि हा आपला पाली दरवाजा. त्याच्यावर बरेच भटके येताना जाताना दिसत आहेत खाली. बघा समोर गरुडाचं घरटं किल्लीतवरनं. या बाजूला छोटासा हा टेंबा आलाय तो लिंगाणा आणि या बाजूला सगळ्यात मागे जी सपाटी दिसते तो आहे दुर्गेश्वर रायगड.
चला, पाली दरवाजाकडून किल्ले चढतायत लोक, आणि त्यात हे बाबा आणि इकडं 2 आजी आहेत. त्या एवढ्या उन्हाचं, आता किती वाजलेत, 1:30 वाजलेत, 1:30. एवढ्या उन्हाचं ती चढून आलेत किल्ला. लोक आजी बसलेत दरवाज्यात जाऊन, आणि हे बाबा. नाही तर आत्ताची आपली पोरं थोडं चढले की बसतात. सुवेळा माची, पद्मावती माची. चला आता देवीचं पहिलं दर्शन घेऊ द्या. बऱ्याच दिवसात राजगडावर येणं झाले. हर हर महादेव. आमच्या उमेश भाऊंचं सोल आलेत निघून. तो जुगाड केलंय घरी जायपर्यंत उतरा येऊसपर्यंत नीट राहावेत अशी आशा आहे. तर आता दर्शन घेतले आपण. मित्र भेटला आपला एक. चल येऊ का? ते दुसऱ्या पण आजी होते ना कोणते. हे बघा, यांचं जवळजवळ 65 ते 70 वय असेल. पालेदाराने चढून आलेत ते आता. कुठं? अरे वा वा वा. आजी एवढी ऊर्जा कुठून आली तुम्हाला? एवढं उन्हाचं गड चढला तुम्ही? हा, महाराजांचं नाव घेऊन. त्यांनी ताकद दिली आम्हाला होय. वर यायला. हा हा. दिवस चालू होतं जायचे पण आलोच. आमच्या यायची लई वेळा आली होती. सारखी मला म्हणायची चल चल आई चल चल. म्हणलं बाबा नाही, पण ह्या वयात गड चढणं जरा अवघड आहे ना. खाली करूया. बघा आजी अजून पण म्हणतात नाही काय वाटलं एवढं उन्हाचं चढून आलेत त्या. काय म्हणतात ते, माणसाला चाललंय हीच काय ती अदृश्य शक्ती असेल महाराजांची. हे बघा तात्या बी आलेत. नमस्कार तात्या. कुठलं गाव तो? खामगाव. बरं. चला, भारी वाटलं तुम्हाला बघून? मस्त. चला आता परत आपण संजीवनी माचीकडे चाललोय. आता वाजलेत 2:30. हे बघा आता संजीवनी माची पुढे आहे. आम्ही थोडं खाऊन घेतो आता. घरून डबा आणलाय थोडा. चला आता थोडं पोटात टाकले, आता निघायचं. सर डबा कसला एकरूप झाला या झाडात, दिसला का? संजीवनी माचीचा बुरुज. आता आपण या दरवाजातून खाली उतरू आळू दरवाजाकडे, आणि तिथून वळसा मारत आपल्याला या समोरच्या धारेने खाली उतरायचे. आपली गाडी इथे बघा. इकडे एक झाप आहे डेब्यांचा. हे काय हे दिसतंय बघा घर. तिथूनच एक वाट डायरेक्ट या खालच्या डेब्यांच्या घरी उतरते. तिथं उतरा की आपला ट्रेक संपेल मस्तपैकी. संजीवनी माची कला स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना. आळू दरवाजा. दरवाजात इथे एक शिल्प आहे. कधी आला तर नक्की बघायचं. वरती आहे, जास्त कळून येत नाही. आता उन्हाळ्यात एकदम स्पष्ट दिसते ना, तर पावसाळ्यात गवत वगैरे असतं त्याच्यावर बरंच. आळू दरवाजा.
तोरण्याकडून राजगडाकडे येताना आपण या दरवाजातून गडात प्रवेश करतो. आपण चढून गेलेलो यशवंत दांड. आता आपल्याला पूर्ण वळसा घालत संजीवनी माचीच्या बुरुजाच्या तिथं जात ही धार उतरायची पुढची. हे बघ, हा संजीवनी माचीचा बुरुज. त्याला वळसा घालून वाटत ही राजगड तोरणा मार्गाने तोरण्याकडे जाते. आणि हे डावीकडची घेतली आपण ही सरळ डोंगर धार पुढं तिथपर्यंत गाडी ती पार ते मंदिर दिसते का तिथपर्यंत. या धाऱ्याने पण तुम्ही राजगडावर येऊ शकता. एकदम म्हणजे दम लागण्याची वानगडच नाही. एकदम सपाटीची चाल, मस्त झाडी भरली. हे आल्यानंतर तुम्हाला 2-3 टप्पे चढायला लागतात. तेवढीच काय ती चढण. आणि इथून आळू दरवाजाची भारी वाट एकदम. आता आपल्याला या झापापाशी जायचं आहे आणि मग तिथून खाली या घरांपाशी. हे बघा, राजगड तोरणा मार्ग एकदम स्पष्ट दिसतोय. ही भुतंड्याकडे जाणारी गाडी वाट. हे बघा शेणकुटं. या वाटेवरून गुरं पण येतात चरायला वरती. एवढी सोपी सुकर वाट आहे. शियानाचं डिगच आहे सगळीकडे. या वाटेच्या बाजूचा हा जो दांड आहे त्याला घाडव लोळ दांड म्हणतात. बघा, एवढीच काय ती 2 टप्पे उतराई होती. आता सपाटीची चाल लागली. मस्त सावलीतली वाट, भारी वाट एकदम निवांत. एकदम सुंदर वाट. पण माझा कसलाच त्रास नाही. तेवढं 2 टप्पं मारलं तिथून पुढे जी सावली लागली एकदम गारवा आहे बघा वाटला. मस्त झाली वाटतं ती. खाली थोडी शोधाशोध करायला लागते यशवंती दांडाला. ते पण रिबन तुम्हाला व्यवस्थित मिळाल्या तर तुम्ही वरती येऊ शकता आरामात. एकदा उघड्या बोडक्या दांडाला लागले की मग काय टेन्शनच नाही. तिथून सरळ सरळ चढाई वरती. पण वरती गेलं की बेकार कसा आहे, बेकार. रोप असेल तर तुम्ही कॅरी करू शकताय तुमच्यासोबत. तुमच्या मागं अनुभव तरी पाहिजे अशा वाटावर, या अशा वाटांचा. त्या दरवाजात पण बरंच पडझड झाली. आता या उम्याच्या पाया खालून एक दगड मोठा खाली गेला. दगडी एकदम सुट्ट्या झाल्या तिथल्या. कसं तरी आम्ही वरती आलो देऊन. त्यामुळे रोप असलेला बरा आहे त्या शेवटच्या टप्प्यात. बाकी मग काही निवांत. आणि चांगलं काम केले त्या टीमने. मस्त एकदम अगदी प्रॉपर वापरत असले की झाली वाटते. चला आता थोड्याच वेळात आपण जापाव पोचू. आलाच जाप जवळच. तिथून आपल्याला वरती त्या जापात इथं राहणारी पोरगी डेब्यांची वरती सरबत विकत होती. तिने सांगितले घरापासूनच खालच्या डेब्यांची तिकडे जायला वाटे. आता ती बघू आपण विचारू. म्हणजे शॉर्टकटने आपण लवकर जाऊ खाली. हे बघा, या अख्ख्या रानाला आहे एवढं एकच घर आहे. तिथं अजून लोक राहतात. घरं वगैरे असतात त्यांची. नमस्कार. हो गेल ना, बरोबर गेलो आम्ही वाटेने. हो. पाणी बिणी घ्यायचं का? नाही, हाय आत्ताच जेवलो वरती. पाणी घ्या ना. हाय पाणी टाक्यातलं घेतलं गार. हां, आता इथून एक शॉर्टकट आहे ना, मंदिरापाशी जायला नाही लागणार. ह्या वाटेल तुम्ही काय म्हणता? काय आजी त्या म्हणत होते तोरणमाळ काय कुठल्या? हा, तायडी आली आपल्याला वाट दाखवायला. तुम्ही शाळेला कुठे जाता मग? शाळेला
पाचेकरला इथून चालतोय. हां हां तेव्हा इथून पुढे जावा, हां इथून सरळ खाली जावा. खाली गेल्यावर मध्ये वाट लागन, हां त्या वाटेत आडवी हा आडवी तिथून सरळ पुढे थोडं हा. जायचं, थोडं पुढे गेल्यावर परत खाली जायचं. परत खाली. हां हा, खाली गेल्यावर एक छोटासा माळ लागन, हम्म. त्या माळावनी पुढे जायचं. एक वाडा लागतो, त्या वाड्यातनी पलीकडे जायचा आणि मग सरळ आडवा पुढे जायचं. ती खाली डायरेक्ट वाटते त्यांच्या तिथं खासऱ्यांपाशी. चालते. आता ही पण छान झाडीवरली वाट आहे. भारी भटकंती चालली आज राजगड रहाळातली. आता फक्त बरोबर वाटेने जायला पाहिजे खाली. हे झाडी भरल्या जंगल उताराने आता आपण आलोय खाली. हे बघा वाघ जाई आपण तिथं होतो. आता इथंच घर असेल ती. आलोय जवळ आपण. सकाळी आपण घरापासून ज्या कच्च्या गाडीवाटेने गेलेलो ती गाडीवाट लागली फायनली आपल्याला. बरं झालं शॉर्टकट भेटला. आता थोड्याच अंतरावर काही घर आले. दुर्गराज राजगड आणि आपण चढून गेलेलो तो यशवंत दांड. कसला उभा वाटतो एकदम. आणि इकडून आपण पायऱ्यांच्या मदतीने गडामध्ये प्रवेश केला. भारी झाली भटकंती एक नंबर. आणि उतरताना या बाजूने आलो. आजी कुठे आलो बघ. पाणी बिन प्यायचं का? हा गार पाणी दे जरा. बाळा सुट्टी आहे का शाळेला? कुठे जातो शाळेला देऊ? नक्की बसायचं हा असलं शाळेला इथं पुढे वाढ गावली बरोबर वाट. गावली ना. हां तर मित्रांनो अशा प्रकारे आपली एक राजगडाची अपरिचित वाट यशवंत दांडाची वाट सुखरूपपणे त्याची भटकंती झालेली आहे आपली. तर राजगडाला दक्षिण बाजूने चढणाऱ्या वाटा म्हणजे मिरकुटवाडीची वाट, आपलं महादेववाडीची वाट जी सुवेळा माचीच्या बुरुजापाशी जात पलीकडून चोरदिंडीतून आत चढते ती, त्याच्यानंतर मळ्याची वाट जी काळेश्वरी बुरुजाच्या बाजूने गडामध्ये प्रवेश करते ती, आत्ता केलेली आपण यशवंत दांडाची वाट, त्याच्यानंतर ही तोरणजाईची वाट आत्ता आपण उतरून आलो ती, त्याच्यानंतर भुतोंड्याची. अशा वाटांची आपली या बाजूच्या म्हणजे दक्षिण बाजूच्या वाटांची अशी भटकंती झालेली आहे आपली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि अशाच गडदुर्गांच्या आडवाटा, दुर्गम दुर्ग आणि घाटवाटांच्या भटकंतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्यासोबत आज उमेश होता, त्याचा हा भटकंती अनुभव आपण जाणून घेऊया. कसं वाटलं उमेश? चांगलं वाटलं. आपलं राजगड मी त्या बाजूने केलाय पाली दरवाजाने, पण ह्या वाटेने मी फर्स्ट टाइम केलाय. माझा शूज फार संपलाय. ते शूज आम्ही काय राहिलंच बांधून आणलंय काहीच राहिलं नाही. पण शेवटपर्यंत साथ दिली त्यांनी. बघा सोल पार निघून आले. तर भारी झाली भटकंती. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.